श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. माझ्या बऱ्याच ताईंना हा प्रश्न पडलेला आहे की दत्त जयंतीनिमित्त आम्हाला सेवा करायची आहे, पण माझ्या घरातील माणसं जे आहेत, इतर मंडळी जे आहेत, ते नॉनव्हेज खातात, मांसाहार करतात. मग इच्छा असूनही मग मी सेवा करायची नाही का, किंवा मग मी सेवा करू शकत नाही का? कारण मी स्वतः तर नॉनव्हेज खात नाहीये, माझ्या घरातील इतर मंडळी खातात. मग कसं करायचं? तुम्हाला तर इच्छा खूप आहे महाराजांची सेवा करण्याची. मग तुम्ही अशी कोणती सेवा आहे जी तुम्ही तुमच्या घरातील लोक जे आहेत ते नॉनव्हेज खातात, तुम्ही खात नाही, आणि तुम्ही करू शकता या दत्त जयंती निमित्त सप्ताह काळामध्ये? किंवा तुम्ही हा व्हिडिओ आज बघाल, उद्या बघाल, परवा बघाल, तुम्ही ज्या दिवशी व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून किंवा त्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. या सेवेसाठी कोणताही वार नाही, कोणतीही तिथी नाही, कोणतीही वेळ नाही, कारण त्या भगवंताशी एकरूप होण्यासाठी, त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कोणतीही शुभ वेळ, कोणतीही तिथी, कोणताही वार, काहीही बघण्याची गरज नाही. फक्त महत्त्वाचं काय आहे? तुमचा विश्वास, तुमची त्यांच्या प्रति श्रद्धा आणि तुमची तळमळ. किती अतर्क्यतेने तुम्ही महाराजांना हाक मारत आहात, किती अतर्क्यतेने तुम्ही त्यांची सेवा करत आहात. त्यामुळे जेव्हा कधी व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. कारण बऱ्याच ताई व दादांचा प्रश्न असतो की कधीपासून सेवा सुरू करायची, कोणत्या दिवसापासून, कोणत्या वारापासून. तर ही सेवा तुम्ही कधीपासूनही करू शकता. आणि तुमच्या मनामध्ये कुठेतरी एक आहे की एक कॉर्नर असा असतो, मग नॉनव्हेज खातात, मग माझ्यासोबत काही वाईट झालं तर, मग काही चुकीचं तर होईल ना, किंवा असं होईल ना, तसं होईल ना. तर तुम्हाला त्यासाठी मी एक अत्यंत साधा व सोपा उपाय सांगते. बघा, तुम्ही हा प्रश्न मला केला तर मी काही सोल्युशन देऊ शकणार आहे का? मी म्हणेल ताई समजावून सांगा, काहीतरी करा. किंवा तुम्ही अजून कोणाला विचारलं ते पण हेच उत्तर देतील. पण आपल्याला काय करायचं आहे? आपला जो प्रश्न आहे तो घेऊन जी सर्वात मोठी सरकार आहे, जे या सृष्टीचे मालक आहेत, जे ब्रह्मांड नायक आहेत, आपल्या महाराजांसमोर आपल्याला बसायचं आहे. तुमच्या देवघरामध्ये महाराजांचा फोटो मूर्ती असेल, तुमच्या हॉलमध्ये महाराजांचा फोटो असेल, फक्त तुम्ही महाराजांसमोर बसायचं आहे. तुम्ही कोणत्याही वेळ बघू नका, काळ बघू नका, काही नाही. महाराजांच्या समोर बसा आणि अगदी फक्त हात जोडून महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही बघा आणि महाराजांना सांगा, महाराज, मी तुमची एक छोटीशी सेवेकरी आहे आणि दत्त जयंती निमित्ताने किंवा इतर वेळी मला तुमची सेवा करण्याची खूप इच्छा आहे. पण महाराज, मी नॉनव्हेज खात नाही किंवा मी मांसाहार करत नाही, पण माझ्या घरातील इतर मंडळी मांसाहार करतात, आणि अगदी तळमळीने मनापासून माझी तुम्हाला एक विनंती आहे की माझ्या घरच्यांना सद्बुद्धी द्या, त्यांना योग्य मार्ग दाखवा, त्यांना सतमार्गावर आणा. महाराज, ते खातात यामध्ये माझी चूक नाहीये. मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलेली आहे. माझा हात मी तुमच्या हातामध्ये दिलेला आहे. महाराज, तुम्ही जसं मला चालवाल तसं मी चालेल. तुम्ही जी दिशा दाखवाल, जो मार्ग दाखवाल, तो माझ्यासाठी योग्य आहे. महाराज, मी सर्व काही तुमच्यावर सोपवलेलं आहे आणि मी जी काही सेवा करणार आहे ती मी अगदी मनापासून करणार आहे. आणि ही सेवा करत असताना जर चुकून कळत न कळत माझ्याकडून एखादा नियम पाळला गेला नाही तर त्याबद्दल मला क्षमा करा व मला व माझ्या घरातील मंडळींना सद्बुद्धी द्या की ती चूक आम्ही पुन्हा पुन्हा करू नये व तो जो नियम असेल तो आम्ही अतिशय श्रद्धेने आणि विश्वासाने पाळावा. आणि महाराज, जी सेवा मी अगदी मनापासून करत आहे, श्रद्धेने करत आहे, त्या सेवेचा स्वीकार आपण करावा व तुमचा कृपा आशीर्वाद, तुमची साथ मला व माझ्या कुटुंबाला नेहमी मिळू द्या. तुमच्या छत्रछायेखाली राहण्याचं मला व माझ्या कुटुंबाला भाग्य मिळू द्या. महाराज, हे तुमचं घर आहे. या घरातील प्रत्येक सदस्यांवर तुमचा अधिकार आहे. महाराज, तुम्हाला समजा एखादी व्यक्ती नॉनव्हेज खाते किंवा ड्रिंक वगैरे करते, तर या व्यक्तीला योग्य मार्गावर आणा. तुम्ही जे काही आहे ते तुम्ही महाराजांसमोर बोला. आता मी जे माझ्या मनातून आलं ते मी बोलली, तुम्ही असंच बोलावं असं नाही. कारण बरेच जण मला म्हणतात की ताई स्क्रिप्ट द्या, तर ही स्क्रिप्ट नाही, जे माझ्या मनातून निघालं ते मी बोलली. तर तुमच्या मनातून काय निघतं त्यावेळेला महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून बघितल्यानंतर ते तुम्ही बोला. आणि तुम्ही स्वामी सेवेमध्ये किंवा या दत्त सेवेमध्ये या.
तसं तर बघा, दत्तसेवेमध्ये नॉनव्हेज वर्ज आहे, पण तुम्ही महाराजांना साकडं घाला की माझ्या घरातले खातात आणि यातून आम्हाला बाहेर काढा आणि तुम्ही सेवेमध्ये या. तुम्ही अगदी मनापासून सेवा करा आणि रोज सेवा सुरू करताना आणि सेवा झाल्यानंतर महाराजांना ही प्रार्थना करा, विनंती करा. बघा, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही, कोणालाही विचारायची गरज पडणार नाही. जे आपण म्हणतो ना की आयुष्याचं सोनं होणं, हा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. ही म्हणजे महाराजांची किंवा जी कृपा असेल ना ती तुमच्यावर होईल, पण तो भाव हवा. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुमच्यामध्ये ती तळमळ हवी. त्या अतर्क्यतेने तुम्ही महाराजांना साकडं घालायला हवं आणि पुढे जी सेवा करताय ती सुद्धा तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने करायला हवी. कारण बऱ्याच ताईंना हा प्रश्न पडतो, त्यामुळे अगदी क्लिअर म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सांगितलं बघा की या पद्धतीने तुम्ही महाराजांसमोर आपला प्रश्न मांडा. नक्कीच तुम्हाला महाराज यातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवतील. आता मग घरातली मंडळी तर नॉनव्हेज खाता, तुम्ही महाराजांना प्रार्थना पण केली, मग आता सेवा कोणती करायची आहे? तर बघा, सेवा तुम्ही मानसिक जप यापासून सुरुवात करा किंवा तुम्ही जाप यापासून सुरुवात करा. आता मानसिक जाप म्हणजे काय की मनातल्या मनात, जसं की माझे ओठ पण हालत नाहीयेत पण मी मनातली मनात आता श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त म्हणतीये, बस असं तुम्हाला वाटतं ना. कारण बऱ्याच ताईंना संकोच वाटतो की नाही, ताई जरी मला म्हटलं सेवा करायची पण माझ्या मनाला कुठेतरी पटत नाही. तर तुमच्या मनाला कुठेतरी खोचतंय ना की माझ्या घरातले नॉनव्हेज खातात, मी सेवा करू शकत नाही, तुम्हाला भीती आहे असं होईल तसं होईल, तर तुम्ही हा मानसिक जप करू शकता किंवा तुम्ही मनातली मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा संकल्पयुक्त तुम्ही किती दिवस करताय तो जप करू शकता किंवा संकल्प नाही केला तरीही तुम्ही ही सेवा करू शकता. नक्कीच महाराजांवरची तुमच्यावर कृपा होईल. कारण सर्वात मोठी जी सेवा आहे ती आहे नामस्मरणाची सेवा. त्यामुळे सुरुवात तुम्ही याच्यापासून करा. पुढे महाराज तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतील. पुढे तुमच्याकडून काय सेवा करून घ्यायची, तुम्हाला कसं चालवायचं ते सगळं महाराजांवर सोडून द्या, ते महाराज पुढे बघतील. किंवा तुम्ही आता तुमच्या घरामध्ये रोज रोज नॉनव्हेज होत नाही पण कधीतरी नॉनव्हेज होतं, मग तुम्ही काय करू शकता की देवघरासमोर बसून किंवा महाराजांच्या फोटो समोर बसून तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही मोठ्याने सुद्धा माळ घेऊ शकता. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असा जप करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जप करू शकता. आणि ज्या वेळेला आपण मानसिक जप करतो त्यावेळेला ना माळेची गरज आहे ना तुम्हाला काउंट करण्याची गरज आहे, काही नाही. अगदी फक्त तुम्हाला जोपर्यंत मन लागतं तोपर्यंत महाराजांच्या समोर बसा आणि तो मानसिक जप आहे तो तुम्हाला करायचा आहे. तर ही साधी आणि सोपी जी सेवा आहे ती तुम्ही करू शकता. त्यानंतरचे मी पहिलं सांगितलं ते म्हणजे महाराजांना रोज तुम्ही प्रार्थना करू शकता सेवा सुरू करण्यापूर्वी आणि सेवा झाल्यानंतर, किंवा तुम्हाला असं करायचं नसेल तर रोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही महाराजांना प्रार्थना करा. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला महाराजांना प्रार्थना करा. काय सांगता येईल की तुमची हाक एवढ्या अतर्कतेने असेल की तुम्ही हाक मारायला आणि स्वामींनी तुमच्या हाकेला प्रतिसाद देण्यास एकच होईल. आणि तुम्हाला म्हणजे जे आपण म्हणतो ना की बऱ्याच जणांचं तुम्ही म्हणता बघा की ताई ह्यांना एवढ्या लवकर रिझल्ट आला, त्यांनी तेवढ्या लवकर, बऱ्याच कमेंट आपण वाचतो, मग आपल्याला वाटतं अरे मला काय येत नाही. तर ती तळमळीने तुम्ही बोला, नक्कीच तुम्हाला तो जो रिझल्ट आहे किंवा प्रचिती असेल, अनुभव असेल, तुम्हाला 100% येणार आहे. आता तुम्हाला नामस्मरण पण करायचं आहे पण आम्हाला नॉनव्हेज बनवावं लागतं, मग आम्ही कोणत्या वेळेमध्ये करावं? तर बघा, तुम्ही समजा आता आपण कितीही जेवण म्हणलं 10-11 या वेळेला आपण स्वयंपाक वगैरे बनवतो, तर तुम्ही काय करा की सकाळी लवकर उठायचं. आपला जो जप आहे, मानसिक जप असेल किंवा मोठ्याने म्हणणारा असा माळ घेऊन ते तुम्ही ठरवा. तर जे करणार आहात ते करून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय बनवावं लागतंय किंवा घरातले खातात मग ते होऊ द्या. मग सकाळी स्नान झालं की आपण इकडे तिकडे काही करायचं नाही, अगोदर देवघरासमोर जायचं, महाराजांच्या समोर जायचं, आपली जी सेवा आहे ती करून घ्यायची. आता तुम्ही जो माळ घेऊन जप करणार आहे तो जर तुम्ही 11 माळी जप केला म्हणजे एक माळ म्हणजे 108 वेळा, तर तुम्ही 11 माळी जप केला तरीही चांगलंय, खूप उत्तम. पण 11 माळी शक्य नाही, 5 माळ करा, 1 माळ करा, 3 माळी करा, म्हणजे जे तुम्हाला वाटतं ते करा. समजा पहिल्या दिवशी तुम्ही 11 माळी केल्या तर तुम्ही रोज 11 माळीच ठेवा, त्याच्यापेक्षा जास्त करा पण त्याच्यापेक्षा कमीवर येऊ नका. किंवा तुम्ही पहिल्या दिवशी 3 माळी केल्या तर 3 पेक्षा तुम्ही जास्त करा पण 3 पेक्षा कमी कधी करू नका. कारण आपल्याला आपली सेवा वाढवायची असते, कमी करायची नाही. कारण आपल्याला महाराजांवरचा आपला विश्वास तो वाढवायचा आहे, कमी करायचा नाही. कधी शक्य नाही झालं ना माळ घेऊन बसणं,
अगदी म्हणजे कुठेही बसा, टायमिंग लावू नका, माळ घेऊ नका, पण आपला जो जप आहे, तुम्ही कधी ट्रॅव्हलिंग मध्ये असाल कुठे तर तिथे तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. महाराजांच्या चरणी आपली सेवा रुजू करणं महत्वाचं आहे आणि आपल्या ज्या भावना आहेत ते महाराजांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, कोणतेही गुरु, कोणतेही देव कधीच कोणाचं वाईट करत नाहीत. जे काही आपल्यासोबत वाईट होत असतं ते आपल्या कर्माने होत असतं. त्याच्यामुळे मी असं केलं, माझ्या घरच्यांनी असं केलं तर काहीतरी वाईट होईल का? अजिबात होणार नाही. तुम्ही भगवंताला शरण गेलेले आहात आणि कोणता भगवंत आपल्या भक्ताला, आपल्या सेवेकऱ्याचं वाईट करेल का? उलट तुम्हाला या वाईट काळातून बाहेर निघण्याचा ते मार्ग दाखवतील. श्री स्वामी समर्थ.